मित्रांनो, समजा आजपासून तुम्ही एलिमेंटरी परीक्षेची तयारी सुरू केली आहे आणि तुम्हाला नेमके कोणते विषय शिकावे लागतील, कोणत्या चुका टाळाव्या लागतील, परीक्षक चित्रामध्ये काय तपासून गुण देतात. जर हे आधीच तुम्हाला माहिती असेल, तर परीक्षेची तयारी करायला सोपे जाईल, नाही का? खूप मेहनत करूनही ग्रेड ए मिळत नाही. मी काय म्हटलं, खूप मेहनत करूनही ग्रेड ए मिळत नाही. कारण परीक्षेची योग्य माहिती नसल्यामुळे अपेक्षित गुण मिळत नाही. परीक्षेचा योग्य सराव आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने पोहोचावी, म्हणूनच हा आजचा व्हिडिओ मी बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या एका व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी परीक्षा म्हणजे काय, ती कोण घेते, कोण देऊ शकतो, कोणते विषय असतात, गुण कसे दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा दिल्यानंतर याचा फायदा काय होतो, हे सगळे अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मी समजावून घेणार आहे. नमस्ते मित्रांनो, मी अशोक आर्टिस्ट अमिगो चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एलिमेंटरी परीक्षा म्हणजे काय ते सोप्या पद्धतीने सांगतो. आता पाहूयात ही परीक्षा कोण घेते. महाराष्ट्रात एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियमानुसार घेतली जाते. दरवर्षी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातात, त्यानुसार अर्ज भरले जातात आणि परीक्षा घेतली जाते. तुमच्या शाळेमधून किंवा चित्रकला वर्गामधून याची माहिती दिली जाते. परीक्षेचे नियम आणि वेळापत्रक वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अधिकृत सूचनांकडे नेहमी लक्ष द्या. आता महत्त्वाचा प्रश्न, ही परीक्षा कोण देऊ शकतो? अनेक पालक विचारतात, माझ्या मुलाला चित्र काढायला आवडतं, पण तो खूप चांगला कलाकार नाही, तर तो परीक्षा देऊ शकतो का? उत्तर आहे हो, नक्की देऊ शकतो. एलिमेंटरी परीक्षा फक्त उत्कृष्ट कलाकारांसाठी नाही, तर चित्रकलेची आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहे. तुम्हाला आधीपासूनच खूप छान चित्र काढता आले पाहिजे असे काही नाही. योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव असेल तर चांगले गुण मिळतातच मिळतात. या परीक्षेमध्ये कोणते विषय असतात, हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण पुढील संपूर्ण तयारी याच विषयांवर आहे. पहिला विषय आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग, वस्तुचित्र. यामध्ये तुमच्या समोर काही वस्तू ठेवल्या असतात, उदाहरणार्थ बाटली, फळे, कप, फुलदाणी, खेळणी किंवा इतर वस्तू. तुम्हाला त्या वस्तू जशा दिसतात तशा कागदावर काढायच्या असतात. यामध्ये वस्तूंचे आकार, प्रमाण आणि मांडणी खूप महत्वाची असते. विषय दुसरा, मेमरी ड्रॉइंग, स्मरणचित्र. हा विषय विद्यार्थ्यांना खूप आवडतो, बहुधा सर्वच विद्यार्थ्यांना आवडतो, कारण यात तुम्हाला स्वतःच्या कल्पनेतून चित्र काढायचे असते. उदाहरणार्थ शाळेचे मैदान, वृक्षारोपण, गणपती उत्सव, पावसाळ्यातील दिवस, बाजारपेठ, सहल इत्यादींचा समावेश असू शकतो. यामध्ये तुमची कल्पना आणि चित्रांची मांडणी खूप महत्वाची असते. तिसरा विषय आहे डिझाईन, संकल्पचित्र, नक्षीकाम. यामध्ये वेगवेगळे आकार वापरून सुंदर डिझाईन तयार करायचे असते. फुले, पाने, पक्षी, भूमितीय आकार यांचा वापर करून आकर्षक रचना तयार केली जाते. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता, रंगसंगती आणि संतुलन सर्वात महत्वाचं असते. चौथा विषय आहे प्लेन जिओमेट्री अँड लेटरिंग, कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय सुरुवातीला अवघड वाटतो, पण तसं काही नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला घन म्हणजेच क्यूब, शंकू म्हणजेच कोन, बेलन म्हणजे सिलेंडर असे सोपे आकार काढायला शिकवले जाते. तसेच अक्षरे नीट आणि योग्य पद्धतीने लिहिण्याचाही सराव असतो. आता पाहूयात परीक्षक गुण कसे देतात. कारण अनेक विद्यार्थ्यांना वाटते की खूप रंग भरले म्हणजे जास्त गुण मिळतात, पण तसे नसते. परीक्षक अनेक गोष्टी पाहतात. चित्र स्वच्छ आहे का, आकार बरोबर आहेत का, वस्तूंचे प्रमाण योग्य आहे का, चित्र नीट मांडले आहे का, रंग योग्य वापरले आहेत का, दिलेला विषय नीट दाखवला आहे का आणि चित्र पूर्ण झाले आहे का, या सगळ्या गोष्टींना गुण दिले जाते. ही परीक्षा दिल्यानंतर काय फायदा होतो? याचे टोटल 5 फायदे आहेत. सर्वात पहिला फायदा म्हणजे चित्रकलेचा मजबूत पाया तयार होतो. तर फाउंडेशन जे आहे ते मजबूत तयार होतं. दुसरा फायदा आहे चित्राकडे बारकाईने बघण्याची सवय लागते. म्हणजे काय, आपली ऑब्झर्वेशन शक्ती वाढते. तिसरा फायदा आहे स्वतःच्या कल्पनेतून चित्र काढण्याचा आत्मविश्वास वाढतो. नक्कीच तुमचा याच्यामुळे कॉन्फिडन्स जो आहे तो वाढणार आहे. चौथा फायदा, पुढे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी चांगली तयारी होते. बघा, आता तुम्ही एलिमेंटरी परीक्षा दिली, पुढच्या वर्षी तुम्हाला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी तयारी करायची, तर त्याचा सराव तुमच्याकडून आत्ताच ह्या परीक्षेत मार्फत झालेला आहे. पाचवा फायदा, चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी होताना मदत मिळते. आता हे काय आहे, तर बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन अरेंज केले जातात, प्रामुख्याने आपल्या एरियामध्ये किंवा स्टेट वाईज किंवा आपल्या शाळेकडून, आपल्या संस्थेकडून जे कॉम्पिटिशन्स अरेंज होतात, बुक्ससाठी असतील, त्याच्यामध्ये तुम्ही तेवढ्या कॉन्फिडन्सनी भाग घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे चित्र काढण्याचा जो आनंद आहे ना, तो खूप वाढतो. आता विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा पण महत्त्वाचा सल्ला, एलिमेंटरी परीक्षेमध्ये
ग्रेड ए मिळवण्यासाठी रोज थोडासा सराव हा गरजेचा आहे. दररोज एक विषय घेऊन चित्र काढा. सुरुवातीला चुका झाल्या तरी काळजी करू नका. प्रत्येक कलाकार सुरुवातीला नवशिक्याच असतो. सराव करत राहा. हळूहळू तुमच्या चित्रांमध्ये खूप सुधारणा होईल आणि ते तुम्हाला त्याचा प्रत्यय सुद्धा येईल. तर मित्रांनो, आज आपण समजून घेतले एलिमेंटरी परीक्षा म्हणजे काय, ती कोण घेते, कोण देऊ शकतो, कोणते विषय असतात, गुण कसे दिले जातात आणि या परीक्षेचे फायदे काय आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी परीक्षेचा संपूर्ण पेपर पॅटर्न, प्रत्येक विषयासाठी वेळ किती असतो, कोणते साहित्य लागते आणि तयारी कशी करायची. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चित्रकलेबद्दल अशा सोप्या आणि उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशोक. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.